नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनमध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। हवियाचे 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित, 6 जागांवर अद्याप तोडगा नाही। 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार, सूत्रांची माहिती। बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस, यंदा भाकरी फिरणार, विकासाच्या जागेवर जोरावर आता सुनेत्रा पवार खासदार होणार। बारामतीत कार्यकर्त्यांचं हे सोशल मीडियावर स्टेटस। मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा, भाजपकडे उमेदवार नाही का? राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा सवाल। श्रीरंग बारणे कमळवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर ही प्रतिक्रिया। हिंगोलीतून माझं तिकीट कापलं तर मला आणखी मोठी संधी मिळेल, भाजपनं हिंगोलीच्या जागेवर दावा केल्यानंतर शिंदेगडाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया। नांदेड लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्याची सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांची मागणी, प्रकाश मारावार लोकसभा लढवण्यावर असल्याची चर्चा। सोलापूरच्या माढामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात भाजपचाच कार्यकर्ता आक्रमक, निष्क्रिय खासदार म्हणत रस्त्यावर टाकली गाजरं, सतीश निंबाळकरांच्या गाडीसमोर गाजरांचा सडा पडला। आमदार कपिल पाटील आज नवीन पक्षाची घोषणा करणार, नितीश कुमार एनडीए सोबत गेल्यानं कपिल पाटलांचा जेडीयू पक्षाला रामराम, तर उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत करणार नव्या पक्षाची घोषणा। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू वागसकरांची भेट, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक। उद्धव ठाकरेंचा उद्या मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा, पनवेल, खोपोली, उरण या 3 ठिकाणी उद्या सभा घेणार। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर, मनसेच्या पुणे शहर कार्यालयात मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक। शिखर बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीचा विरोध, हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीनं कोर्टाकडे परवानगी मागितली होती आणि 15 मार्चला पुढील सुनावणी आता होणार आहे। भ्रष्टाचार प्रकरणात कोर्टात हजर राहिल्यानं मंत्री छगन भुजबळांविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द, आरोपमुक्त करण्याच्या अर्जावर सध्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू। खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, सत्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यानं आता या निर्णयाकडे अधिकाराला देखील सत्र न्यायालयाच असेल असं म्हणत हायकोर्टानं याचिकाही फेटाळलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक, आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। भाजप आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, नांदेडच्या दत्ता नलावडे या नावाच्या व्यक्तीकडून धमकी, या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती आहे। मनोज जरांगे आजपासून 3 दिवस बीड, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मराठा बांधवांशी संवाद साधणार, तसंच आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार। सोलापुरातील कोंडी गावचे ग्रामस्थ सरकार विरोधात आक्रमक, मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ गावकरी एकवटले, भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करणार नसल्याची गावकऱ्यांची शपथ। रिफायनरी विरोधी अजेंडा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात घ्या, रिफायनरी विरोधी संघटनेचं राजकीय पक्षांना आवाहन, रिफायनरी विरोधी भूमिका घेतली नाही तर संघटना निवडणूक लढवणार। बारामतीत पुन्हा रेड बर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण सुरू होणार, शरद पवारांची ट्रेनिंग सेंटरला भेट, डीजीसीआयच्या सर्व परवानग्या घेऊन विमान प्रशिक्षण चालू। नाशिक विभागातील बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक जळगावात सुरू, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात मदर मिल्क बँकचं लोकार्पण। महाशिवरात्रीनिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन, आमदार संतोष बांगर उतरलेत कबड्डीच्या मैदानात। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 24,75,000 क्विंटल धान खरेदी, तर खरेदी केलेलं धान अद्याप संस्थांच्या गोडाऊनमध्येच पडून, कारखानदार आणि शासन तक्रार न झाल्यास संचालकांना फटका बसणार। वर्ध्यात संत्र्याचे भाव घसरल्यानं संत्रा उत्पादक चिंतेत आहेत, 40 ते 60 रुपये प्रति किलोचा संत्रा 15 ते 20 रुपये प्रति किलोपर्यंत घसरलाय, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे। वाशिमच्या कारंजा आणि पोहामध्ये पावसामुळे मोठं नुकसान, 1539 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका, गहू, हरभरा, टरबूज, संत्रा, ज्वारी आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय।
गोंदिया जिल्ह्यातील नुकसान भरपाईचे 80 लाख रुपये मिळाले, मात्र अजूनही 80 लाख रुपये प्रशासनाकडे प्रलंबित। एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांचं झालं होतं नुकसान। गोंदिया जिल्ह्यात 54% पाणीसाठा उपलब्ध, तर जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 50%हून अधिक जलसाठा, त्यामुळे कोणत्याही भागात पाणी टंचाई नाही। भंडारा जिल्ह्याच्या सावरीमध्ये जलजीवन मिशनच्या कामानं ठिकठिकाणी शुद्ध पाण्याच्या पाईपलाईन फुटल्यानं नाले रस्ते जलमय, नळाला पाणी येत असल्यानं तर नागरिक देखील संतप्त झाले। गोंदिया जिल्ह्यात यंदा भात पिकासह मका पिकाची शेती, 2016 हेक्टरवर मकाची पेरणी तर 52,000 हेक्टरवर भात पिकाची पेरणी। वर्ध्याच्या समुद्रपूरमधील फरीदपूर भागात नैसर्गिक शेतीला प्राधान्य, मग संग्रहालयाच्या वतीनं फरीदपूर महिला शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा। सांगलीच्या मिरजमधील बोलवाडमध्ये कूपनलिका खोदकामाला विलंब, पाणी टंचाईनं त्रस्त महिलांनी सरपंचाच्या खुर्चीला जोडे मारून ग्रामपंचायतीला ठोकले टाळं। जळगावच्या बोदवड तालुक्यात तहसील कार्यालयासमोर समाजसेवकांचं आंदोलन, 100% शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत देण्याची होते मागणी। वाशिमच्या रिधोरा राजुरा रस्त्याची जड वाहतुकीमुळे दुरवस्था, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले। मुंबई महानगरपालिकेत कामगार कर्मचाऱ्यांची तब्बल 52,000हून अधिक पदं रिक्त, 1,45,000हून अधिक पदं मंजूर असताना केवळ 92,000 पदांवर कर्मचारी कार्यरत। मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडून पुन्हा भाडेवाढ करण्याची मागणी, सध्याच्या भाड्यात टॅक्सीसाठी 4 आणि रिक्षासाठी 2 रुपये प्रति किमी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनच्या 30% जागा रिक्त, दररोजच्या 1,801 लोकल फेऱ्यांचा अतिरिक्त ताण असल्याचं रेल्वे कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे। राज्यभरात म्हाडाची 11,000हून अधिक घरं आणि अनेक भूखंड विक्रीविना पडून आहेत। घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचं धोरण, निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम विपणन क्षेत्रातील संस्थेची नियुक्ती करणार। पुण्याच्या धायरी गावात झळकलेत कर संबंधी उपरोधिक बॅनर, कर भरू शकत नसल्यानं गाव विकणे आहे असे बॅनर हातात घेऊन हा मुद्दा मांडलेला आहे। पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर, पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजी मध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही। अमरावतीहून विशेष गाडीनं शेकडो भाविक अयोध्येला रवाना, खासदार नवनीत राणा यांनी गाडीला दाखवला हिरवा झेंडा।